इतका छान कुरकुरीत झालाय। आणि हा पण बघा, दोन्ही चिवडे ह्या सुट्टीमध्ये नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना आवडतात का नाही ते कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आता उन्हाळा सुरू आहे, त्यात सोबत भूक लागते खूप हेवी खायला, मन होत नाही, सारखं पाणी प्यावंसारखं वाटतं, काहीतरी थंड प्यावंसारखं वाटतं, पण टी टाइम स्नॅक्स बरोबर हलकं काहीतरी हवं कारण भूकही लागते। मग अशा वेळेला समजा जर आपण डाएट करत असू तर फक्त फ्रूट्स हे एकच ऑप्शन राहतं किंवा सॅलड्स, पण मी तुमच्यासाठी मस्तपैकी एक वेगळा स्नॅकिंगचा पदार्थ आणलाय, असा करम कुरम सारखा। तो म्हणजे इथे बघा, हे आहेत नाचणीचे पोहे आणि हे एवढे कुरकुरीत असतात। कसे काय तर हे आपण पहिला उन्हात सुकवून घ्यायचे आणि डाएट करायचा आहे आपल्याला चिवडा, म्हणून मी इथं लसूण बघा हा छान असा बारीक चिरून उन्हामध्ये चांगला कडक 1-2 दिवस वाळवून घेतलाय। त्याच्यामुळे काय होईल, चव तर आपल्या चिवड्याला छान येईल, पण आपल्याला तेल वापरायची जास्त गरज नाही। आता कसा करायचा हा चिवडा ते बघूया। त्याच्याबरोबरच मी तुम्हाला एक छान ग्रीन कलरचा चिवडा शिकवणार आहे। दोन्ही रेसिपीज इंटरेस्टिंग आहेत, यम्मी आहेत, टेस्टी आहेत। एक डाएट चिवडा आणि एक ग्रीन कलरचा चिवडा कसा करायचा चला बघूया। करतोय त्यामुळे तेल ना के बराबर अगदी एक अर्धा चमचा एवढंच, कशासाठी, मोहरी तडतडली पाहिजे म्हणून, आणि कढीपत्ता। हे बघा इथं मी कढीपत्ता घेतेय सगळ्यात आधी, आणि ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी, त्याच्यानंतर घालायचं ह्याच्यामध्ये जिरं, हा मसाला आपल्याला छान तयार करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये विष्णूजींचं हिंग, आणि हे आधी पहिला आपण छान परतून घेऊया। कढीपत्ता कडक झाला पाहिजे, कुरकुरीत झाला पाहिजे। हे बघा, गॅस एकदम सिम ठेवा, सिम गॅसवर करायचं आहे। तेल बघितलं तर ना की बराबर तेल आहे, फक्त भांड्याला चिकटू नये इतकं तेल आपण घातलेलं आहे। आता हे कुरकुरीत आधी जरा परतून घेते। आता इथं मोहरी जी आहे ती तडतडायला लागलेली आहे, ग्रे कलरची झालेली आहे। अशा वेळेला काय करायचं, ह्याच्यामध्ये लसूण, हा जवळपास अर्धा वाटी लसूण आहे, कारण लसणाची चव खूप छान येते आपल्या ह्या चिवड्याला। आणि हे सुद्धा घालून छान कुरकुरीत परतून घेऊया। सिम गॅसवर करायचं आहे, हे सगळं लक्षात ठेवा। अजिबात गॅस मोठा करू नका, नाही तर करपून जाईल। आधी तेल आपण घातलेलंच नाही याच्यामध्ये। हे छान असं कुरकुरीत झालं की आता काय करायचं, गॅस करायचा बंद, आणि ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जे आपले मसाले आहेत, म्हणजे तिखट, चांगलं 2 चमचे घालते, कारण 2 काय 2.5 चमचे घालते। तिखट छान पाहिजे हो, झणझणीत। मला डाएट मधला हा एकच गोष्ट फार आवडते की तिखटला काही बंधन नाही आहे। आणि आता काय करायचं, चवीपुरता मीठ, साधारणतः आपला चिवडा जो आहे त्याचा अंदाज घेऊन हे घालायचं। आणि हे सगळं हे गॅस बंद ठेवूनच थोडंसं ह्या पातेल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। का तर हे गरम झालेलं आहे ना, तर एवढीच उष्णता ह्या मिरचीला किंवा हळदला सगळ्याला भाजायला पुरेशी आहे। आणि आता ह्याची आपण छान पावडर करून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता मी जवळजवळ सगळा मसाला ह्या मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये फुटाणे एक अर्धा वाटी आणि अर्धा वाटी शेंगदाणे मी साला सकट घेतली आहे। मला साल काढलेले शेंगदाणे आवडत नाहीत, साल पोटात जायला पाहिजे असा माझा अट्टहास असतो। आणि हे आता काय करायचं, या गरम भांड्यामध्ये, गॅस बंद आहे हा आपला, असंच ठेवायचं। का तर दोन्ही भाजकी आहेत, त्यामुळे फार काय ह्याला आणि भाजायची गरज नाही। थोडं गरम झालं ना तर कुरकुरीत आणि जास्त होतात, म्हणून तेवढंच बंद करून ठेवायचं।
आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ते सगळं घातलंय. साखर घालायची नाही, पण थोडासा गोडवा आपल्या ह्या चिवड्याला हवा आहे म्हणून काय करायचं, हेल्दी गूळ घालायचं. तुम्हाला जर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, एवढं घाला. आणि आता हे मिक्सरमध्ये छान पावडर ह्याची करून घ्यायची. हा जो मसाला आहे आपला, हा मिक्सरमध्ये असा तयार झाला. आणि आता हा सगळा असा मिक्स करून, हे बघा किती छान कोरडा झालाय हा, ह्याच्यामध्ये घालायचा. सुगंध इतका छान आलाय. आणि आता ह्याच्यामध्ये हे जे पोहे नाचणीचे आहे कुरकुरीत, ते ह्याच्यात ॲड करायचे. गॅस आपला बंद आहे हे लक्षात ठेवा. हे जवळपास पाव किलो इतके पोहे आहेत, कारण हे खूप हलके असतात वजनाला, त्यामुळे जास्त दिसतात. आणि आता हे सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेऊ. हे मिक्स करायला थोडा आपल्याला वेळ लागतो, कारण तेल नसल्यामुळं पटकन हा जो काय आपण मसाला म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा, हे पटकन या पोह्याला लागत नाही. पण 2 मिनिटं आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर हे सगळं छान एकजीव होतं. खूप लाल भडक कसा चिवडा दिसत नाही. असा हा आपण पातेल्यात काढून घ्यायचा. मस्तपैकी. आता हे बघा, जर आता इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर छान दिसायचं असेल, सड पातळ बांधा ठेवायचा असेल, डाएट करायचं असेल तर सगळं खा. साखर, तेल आणि कार्बोहायड्रेट्स कमी करा. पण मग हे पदार्थ कमी केले तर दिसणारा जो पदार्थ आहे तो खूप देखणा दिसणार नाही, पण तो पदार्थ चवीला टेस्टी होईल आणि तुमच्या आरोग्यासाठी चांगला असेल. असाच आहे हा आपला नाचणीच्या पोह्यांचा चिवडा. दिसायला खूप देखणा नाहीये, कारण तेल आपण घातलंच नाहीये, पण टेस्टला 1 नंबर आहे. आणि खाल्ल्यानंतर ह्याची चव कशी लागते ती मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आता मस्तपैकी डाएट चिवडा झालाय. आता आपल्याला बनवायचा आहे आपला आजीच्या काळातला हेल्दी चिवडा, म्हणजे मस्त तेल बिल घातलेला. खरं हा चिवडा असेल ग्रीन चिवडा. नाचणी उन्हाळ्यात खाल्ली पाहिजे, पण फक्त ती तुमचं आंबील वगैरे असं बनवूनच नाही, तर ह्या पद्धतीनं, म्हणजे जर हे स्नॅकचं आयटम आपण बनवून ठेवलं तर लहान मुलं याच्यावर तुटून पडतील आणि कळत न कळत नाचणी आपल्या पोटात जाईल. तर त्यांच्यासाठी बनवूया आपण हा ग्रीन चिवडा. त्याच्यासाठी लागणार आहे भरपूर तेल. कसं ते दाखवते. इथं बघा, तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात सगळ्यात आधी काय करायचं, हा जो लसूण आहे आपण वाळवून घेतलेला, तो तळून घ्यायचा आपल्याला. गॅस बारीक ठेवा, कारण करपवायचं नाहीये. एकतर हा ड्राय केलेला लसूण आहे, लगेच करपतो. तर मध्यम गॅसवरती, स्लो फ्लेमवरती आपल्याला ह्याला छान क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. आता इथं बघा, असा हा लो फ्लेमवरती छान क्रिस्पी तळून घेऊया. तसा तो क्रिस्पीच आहे, पण आता काय आपण डाएट चिवडा नाही बनवते, त्यामुळे तळायला काय प्रॉब्लेम नाही. हा असा छान ब्राउनिश झाला की आपण काय करायचं, तेल जितकं शक्य आहे तेवढं टॅप करून काढा. हे इझी जातं. असं चाळणीमध्ये आपण हा लसूण तळून घेतला तर. आणि आता हे आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. आता ह्याच्यामध्ये 2 काढ्या करू शकता आणि पुदिना जवळपास 1 जुडी आणि कोथिंबीर अशी थोडी थोडी आपण कुरकुरीत तळून घ्यायची. पाण्याचा अंश पूर्ण जायला पाहिजे.
असं सगळं हे तळून घ्यायचं छान. पुदिना पण घातलाय, कोथिंबीर पण घातली. एक एक जुडी कोथिंबीर, एक जुडी पुदिना हवा तर चव छान येते. पुन्हा तेल सगळं टॅप करून काढा. असं आपल्याला ही अख्ख्या सगळ्या जुड्या व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाक. आणि आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता काय करायचं, इथं हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या, त्या आपण तळून घेऊया. छान क्रिस्पी करून घ्यायच्या. या जवळपास एक 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाव किलो पोह्यांना, नाचणीच्या पोह्यांना जवळपास एक 10 तरी हिरव्या मिरच्या हव्या. हे पण कुरकुरीत मिरची तळली की तेल पूर्ण आपण टॅप करायचं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ती मिरची काढायची. आता ह्याच तेलामध्ये 1 वाटी डाळ म्हणजे फुटाणे आणि 1 वाटी शेंगदाणे साला सकट आपण छान, फक्त हे काय भाजलेलेच आहेत त्यामुळे क्रिस्पी करायची काही गरज नाही. फक्त तेलातनं जरा काढून घेतलं की छान खमंगपणा त्याचा वाढतो आणि काय नाही. आणि हे जे पोहे आपण घेतलेत नाचणीचे, ह्याच्यामध्ये हे आपण घालूया. चिमूटभर म्हणजेच 1 पाव चमचा हिंग विष्णूजींचा आणि चवीपुरता मीठ. पाव किलो आपल्या जे पोहे आहेत त्याला लागेल इतकं. आणि ही आहे पिठी साखर, नॉर्मल साखरेचीच पावडर करून ठेवली आहे. ही जवळपास एक 4 चमचे घालायचं. आणि आता हे छान आपण पावडर करून घेऊया. आता इथं बघा एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, जे आपण मगाशी चिवड्याला वापरलेलं तेच. ज्याच्यात आपण लसूण वगैरे तळलं तेच तेल मी ह्याच्यात जवळपास एक 2 चमचे घातलेलं आहे. हे जरा गरम होऊ दे, मग पुढची प्रोसेस सांगते. इथं बघा हा असा मसाला तयार होतो ग्रीन कलरचा मस्तपैकी. तेल गरम झालंय. थोडीशी मोहरी, थोडं जिरं, हिंग आपण मगाशीच मसाल्यामध्ये घातले त्याच्यामुळे आणि हिंग घालायची गरज नाही. हे छान तडतडू दे. हां, आता इथं बघा मोहरी जिरं तडतडायला लागलं की आपला हा जो ग्रीन मसाला आपण, हा छान कोरडाच आहे ना, ओला नाही आहे. तेल आहे त्याच्यामुळे थोडासा ओलसर दिसतो. यात पाणी अजिबात घालायचं नाही. चिवडा करतोय आपण, पोहे नाही, त्याच्यामुळं हे घालायचं. आणि हे आता जरा छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सगळं छान भाजलेलंच आहे त्यामुळे आणि भाजायची काही गरज नाही आहे. आता फक्त आपण ह्याच्यामध्ये हे जे कुरकुरीत पोहे आहेत जे मी मगाशी वाळवले आणि डाळ शेंगदाणे हे सगळं मिक्स करायचं. गॅस अगदी सिमवर ठेवा आणि हे अलगदरित्या हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करा. पहिला अर्धे पोहे मिक्स करून घेऊ आणि नंतर उर्वरित. आणि खूप नाजूक असतात, हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचे, हे लक्षात घ्या. गॅस आता बंद केला तरी चालेल. हे बघा हा छान असा कलर आला की ह्याच्यात अजून थोडेसे पोहे घालायचे. हळूवार एक 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 जीव करून घ्यायचं, नाहीतर ते तुटतात. हा बघा कलर आता मिक्स व्हायला वेळ लागत नाही. आता
तेल असल्यामुळे काय होतं, पटकन सगळीकडे मसाला एकसारखा चिकटतो। डाएट चिवड्याला तसं होत नाही, कारण तेल नसतं ना। हे बघा, हे बघा, आता हे छान हिरवेगार हे पोहे तयार झालेले आहेत, कुरकुरीत। आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्तपैकी डाएट चिवडा, आणि हा हेल्दीच म्हणता येईल, कारण घरचे सगळे साहित्य आहे, पण तळलेला चिवडा ग्रीन कलरचा। दोन्ही नाचणीच्या पोह्यांपासून बनवलेले स्पेशल चिवडे तयार आहेत। आता हे एन्जॉय करायला मी माझ्या गार्डनमध्ये चालले। हां, आता इथे बसून फक्कट चहा आणि हे 2 चिवडे, आणि काय पाहिजे आयुष्यात। या रेसिपीज तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत। आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मास्टर रेसिपीज। हे कुरकुरीत किती झालं ते दाखवते, थांब। इतका छान कुरकुरीत झालाय, आणि हा पण बघा। दोन्ही चिवडे ह्या सुट्टीमध्ये नक्की ट्राय करून बघा, आणि मुलांना आवडतात का नाही ते कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। बघत रहा मास्टर रेसिपीज।